आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मोठी कारवाई केली आहे. कुंडल आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेल्या 2 वेगवेगळ्या गुन्हेगार टोळ्यांना सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. प्रदीप जाधव टोळी कुंडल 2 वर्षासाठी तडीपार. कुंडल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख प्रदीप वीरसिंग जाधव वय 23, ओंकार हनुमंत बोडरे वय 21 आणि संदीप वीरसिंग जाधव वय 24 सर्व राहणार तुपारी वसाहत पलूस या तिघांना 2 वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीवर 2022 ते 2025 दरम्यान बलात्कार, गंभीर दुखापत करणे आणि वाहन चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आकाश पाटील टोळी ईश्वरपूर 3 महिन्यांसाठी तडीपार. ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख आकाश हनुमंत पाटील वय 24, स्वागत लक्ष्मण शिंदे वय 22, अक्षय विकास मोरे वय 31, आशिष हनुमंत पाटील वय 24 आणि समीर अमीर खानजादे वय 25 सर्व राहणार अशोकनगर, साखराडे, तालुका वाळवा या 5 जणांना 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीवर 2020-2025 दरम्यान अल्पवयीन मुलीचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, बेकायदेशीर दारू बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांची बारकाईने नजर असून त्यांच्यावर अशीच कडक कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.